महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, शिक्कामोर्तब बाकी. जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळेंची माहिती. एकत्र येणार, पण सध्या आमच्यासाठी महाविकास आघाडीचं दार बंद. आम्हाला घेण्यासाठी कुणाचा विरोध माहीत नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. संविधान रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर सोबत येतील, त्यांना महाविकास आघाडीत मोलाचं स्थान असेल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. एकत्र नाही आलो तर ठाकरे गट आणि वंचित 24-24 जागा लढणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती. प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरू, योग्य समन्वय आहे, 40 जागा जिंकायच्या आहेत, संजय राऊतांचं वंचित बाबत स्पष्टीकरण. चारही पक्षांना समसमान जागांचा फॉर्म्युला अमान्य असेल तर तुमचा फॉर्म्युला तरी सांगा, प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला सवाल. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा, जागा वाटपाबाबत मतभेद नाही, भाजप विरोधात एकत्र लढायचं, ठाकरेंची भूमिका. लवकरच ठाकरेंची दिलीवारी, सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळे दादांमुळेच खासदार, दादा सोबत नसल्यामुळेच सुप्रिया सुळेंना बारामतीत तळ ठोकण्याची वेळ, रुपाली चाकणकरांची टीका. मी ऐकलं नाही आणि वाचलं नाही, त्यामुळे बोलू शकत नाही. सुप्रिया सुळेंनी चाकणकरांबाबतच्या प्रश्नावर बोलणं टाळलं, तर रुपाली चाकणकरांनी नगरसेवक तरी होऊन दाखवावं, रोहिणी खडसेंचा पलटवार. सोम्या गोम्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही, टोपीवरच्या टीकेनंतर अजित पवारांकडून राऊतांचा सोम्या गोम्या असा उल्लेख. गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये, सोम्या गोम्या कोण हे 2024ला कळेल, राऊतांचा अजित पवारांना प्रत्युत्तर. नववर्षात वासाळवीरांना सद्बुद्धी यावी हीच प्रार्थना, शुभेच्छा देताना राजकीय नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लगावला टोला. माझ्याकडे पुरावे, जयंत पाटील छातीवर हात ठेवून खरं बोला, संजय शिरसाट यांचा हल्ला बोल. संजय शिरसाटांना मनातलं कसं कळतं, माझ्याबद्दल दावा करणाऱ्या शिरसाटांनाच अधिक माहिती विचारा, जयंत पाटलांचा टोला. पक्षात दादागिरी करणारे अजित पवार आता उघड धमक्या देत आहेत. जितेंद्र आव्हाडांचा हल्ला बोल, तर 2019ला परत आल्यानंतर दादांना उपमुख्यमंत्री केलं, हेच आमचं चुकल्याचंही वक्तव्य. सरकारकडून आम्हाला उद्या बैठकीचं निमंत्रण, पण मी मुंबईत बैठकीला जाणार नाही, जरांगे पाटलांची माहिती. वाहन अडवल्यास मंत्र्यांच्या घरासमोर वेढा घालण्याचाही इशारा. ओबीसी आरक्षणाची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडण्यासाठी ओबीसी सल्लागार समिती तयार, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य. पेट्रोल भरण्यासाठी तुळजापूर, कोपरगाव, वाशिम, सांगलीसह हिंगोलीतील पेट्रोल पंपावर गर्दी, टँकर चालकांच्या संपामुळे पेट्रोल न मिळण्याच्या शंकेनं गर्दी, तर पुण्यात उद्या पंप बंद नसल्याच्या असोसिएशनचा खुलासा. सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित, यूएपीए कायद्याअंतर्गत केंद्राची मोठी कारवाई. 2023-24 वर्षात 8.18 कोटी नागरिकांकडून आयटीआर फाईल करणाऱ्यांच्या संख्येत 9% वाढ. राज्यात आज नव्या 70 कोरोना रुग्णांची नोंद, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 693 वर. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप, भूकंपानंतर सुनामीचा अलर्ट जारी, समुद्र किनाऱ्यावर 1 मीटर उंचीच्या लाटा.